नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पॅटर्नवरून उंची कशी कमी करून घ्यायची ते बघणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुम्हाला जर शिवण कामाविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर करेन। इथे आपण 32 साइजचा पेपर पॅटर्न घेतलेला आहे। तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आता आपण याची उंची मोजून घेऊयात। याच्यावरून आपण उंची कमी कशी करून घ्यायची ते बघणार आहोत। मी आहे त्याच पॅटर्नवरून उंची कशी वाढवून घ्यायची त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्वात आधी आपण उंची मोजून घेऊया। आपली जी उंची आहे ती 15 इंच आहे, म्हणजे आपलं जे ब्लाउज आहे ते 14 इंचचं तयार होणार आहे। 1 इंच उंची आपण वाढवून घेत असतो आणि तुम्हाला जर तयार ब्लाउज 13 इंच उंचीचं हवं असेल तर आपल्याला 14 इंच उंची घ्यायची असते। सर्वात आधी आपण हे टिक करून घेणार आहोत, नंतर उंची कशी कमी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। मी ते तुम्हाला पेपरवरतीच दाखवत आहे। मी जे पेपर पॅटर्न देत असते त्यात तुम्हाला काहीच वाढवून घेण्याची गरज येत नाही। मी त्यासोबत बाही सुद्धा देत असते। बाही, पाठीमागचा भाग, कटोरी, मुंड्याचा भाग, क्रॉसपट्टी हे सगळं मी पेपर पॅटर्न सोबत देत असते। मी इथे टिक करून घेतलेलं आहे ह्या पॅटर्नवरून। आता आपण हे साईडला ठेवून देऊयात। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे, इथेही मी लाईन मारून घेते म्हणजे आपलं लक्षात येईल। आता आपण कटोरी टिक करून घेऊयात। आपल्याला आधी सेम टिक करून घ्यायचं आहे। आता आपण हा मुंड्याचा भाग टिक करून घेऊयात। माझ्याकडून जे पेपर कटिंग घेत असतात त्यांना मी गळा कसा कमी करायचा किंवा कसा वाढवून घ्यायचा, हुकलूक पट्टी कशी कमी करायची ते सुद्धा टिक करून देत असते आणि लिहूनही देत असते की इथून इतकं तुम्ही कमी केल्यानंतर तुमची हुकलूक पट्टी एवढी कमी होणार आहे, इथून इतका गळा वाढवल्याने इतका इंचाचा आपला गळा येणार आहे। सगळं डिटेलमध्ये मी लिहून देत असते। इथे आपला हा मुंड्याचा भागही टिक झालेला आहे। इथे मी क्रॉस पट्टी टिक करून घेत आहे। इथे आपण आहे त्याच मापाने टिक करून घेतलेला आहे। बाही सुद्धा दाखवते मी की बाही कशी कमी करून घ्यायची असते। तुम्ही डायरेक्ट ब्लाउज वरती देखील करू शकतात, म्हणजे पीस वरती देखील तुम्ही टिक करून घेऊ शकतात। मी सर्व साइज सोबत बाह्या सुद्धा देत असते, म्हणजे तुम्हाला बाही वाढवून घेण्याची ही गरज येत नाही। 36 साइज सोबत मी 2 बाह्या देत असते, एक आपली एल्बो पर्यंत आणि एक लहान। इथे मी बाही सुद्धा टिक करून घेतली आहे। इथे आपले सर्व माप टिक झालेले आहेत। आता आपण उंची कशी कमी करून घ्यायची आणि किती इंच कुठे कमी करायची ते बघणार आहोत।
इथेही आपण 1.5 इंच जी शिलाई मार्जिन आहे त्याला टिक करून घेऊयात, म्हणजेच आपलं लक्षात येईल की यात 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. आता मी तुम्हाला वेगळ्या पेनने टिक करून दाखवणार आहे, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. आता ही जी उंची आहे ती तयार ब्लाऊजची 14 इंच येणार आहे. मी ते 15 इंच उंची घेतलेली आहे, म्हणजेच आपलं तयार ब्लाऊज 14 इंचचं होणार आहे. आणि तुम्हाला जर 13 इंच उंचीचं ब्लाऊज हवं असेल तर तुम्ही 14 इंच उंची घ्यायची आहे. आता आपण उंची कशी कमी करून घ्यायची ते बघूयात. आता मी इथे तुम्हाला सांगत आहे की 13 इंच उंचीचा आपण ब्लाऊज घेणार आहोत, म्हणजेच पेपर कटिंग करणार आहोत. तर आहे त्याच्यावरून कमी कशी करून घ्यायची ते बघूयात. 13 इंच उंचीचं तुम्हाला जर तयार ब्लाऊज हवं असेल तर 14 इंच उंचीवरती आपल्याला टिक करायचं आहे. आहेच त्या पेपर पॅटर्नवरती. हे जे 1 इंच वाढवून घेतलं आपलं हे शिलाई मार्जिन आहे. इथे आपण लाईन ओढून घेऊया. इथे मी लाईन ओढलेली आहे. तुम्हाला आता परत एकदा मोजून दाखवते. हे बघा 14 इंच उंची आलेली आहे, म्हणजेच आपलं जे तयार होणारं ब्लाऊज आहे ते 13 इंच उंचीचं आहे. आणि तुम्हाला जर 13.5 इंच उंचीचं हवं असेल तर तुम्ही 14.5 इंचवरती टिक करायचं आहे. बऱ्याच जणांना 13 इंच उंचीचं हवं असतं, म्हणून मी तुम्हाला इथं 1 इंच कसं कमी करून दाखवायचं ते सांगत आहे. आणि सेम पद्धतीने तुम्ही अर्धा इंच इथे कमी करून घेऊ शकतात, किंवा 1.5 इंच जरी तुम्हाला कमी करायचं असेल तरी तुम्ही इथे कमी करू शकतात. पण पाठीमागच्या भागात आपण एकचदा हे कमी करून घेत असतो, तसं पुढच्या भागात एकदाच कमी करायचं नाहीये. यात अर्धा इंच, यात अर्धा इंच आणि यात अर्धा इंच. आता ते कुठं करायचं कमी ते बघूयात. इथे मी सांगितले तुम्हाला फक्त आपल्याला उंची कमी करताना खालच्या साईडने कमी करायची आहे. आता आपण कटोरीमध्ये बघूयात. इथेही आपल्याला अर्धा इंच, इथे आपण 1 इंच केलेला आहे, म्हणून आपल्याला इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच. समजा आपण फक्त इथे अर्धा इंच केलं आणि इथे नाही केलं तर आपली कटोरी मोठी होऊ शकते, म्हणून आपल्याला कटोरीत जर अर्धा इंच कमी केलं तर इथे करावंच लागेल, आणि इथं कमी केलं तर इथंही करावंच लागेल. आणि हे धरून अर्धा इंच होतं, दोघं धरून, आणि हे धरून अर्धा, असं 1 इंच इथे कमी होत असतं. इथे आपण टिक करून घेऊयात. हा जो पॉइंट आहे इथून आपल्याला अर्धा इंच मोजून घ्यायचा आहे. इथूनही आपण अर्धा इंच मोजून घेऊयात. आणि इथंही आपण या कॉर्नर पासून अर्धा इंच मोजून घेऊयात. आता आपल्याला लाईन मारायची आहे. इथूनही आपण लाईन मारून घेऊयात. इथे आपण अर्धाच इंच कमी केलेला आहे, कारण आपण पुढच्या भागात क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच आणि या दोघांमध्ये अर्धा इंच कमी करून घेत असतो. आपल्याला डायरेक्ट क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच कमी करता येत नाही, नाहीतर आपलं ब्लाऊज कटोरीत व्यवस्थित बसत नाही. म्हणून आपल्याला कमी करताना या तिघ भागांमध्ये अर्धा इंच कमी करून घ्यायचं असतं. आणि समजा तुम्ही जर इथे अर्धाच इंच कमी केलं तर इथे आपल्याला पाव इंच, इथे पाव इंच आणि इथे पाव इंच असं कमी करायचं, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. इथे झालं आपलं अर्धा इंच कमी. आता आपण जर हा भाग आहे तसाच ठेवला तर आपली कटोरी ही कमी पडू शकते, म्हणून आपण इथे देखील अर्धा इंच कमी करणार आहोत. इथून आपण अर्धा इंच कमी केलेला आहे, इथूनही अर्धा इंच. खालच्या भागाने आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि कटोरीतही खालच्याच भागाने कमी करून घ्यायचं आहे. इथे आपण लाईन मारलेली आहे. आता हे अर्धा इंच कमी झालं, हे अर्धा इंच, म्हणजेच याला आपण जेव्हा कटोरी जॉईन करू ते अगदी बरोबर अशी बसणार आहे, कारण आपण कटोरीलाही अर्धा इंच खालच्या साईडने कमी केलेला आहे आणि जो मुंड्याचा भाग आहे कटोरी जॉईन करतो त्या साईडनेही आपण अर्धा इंच हे कमी केलेला आहे. आपल्याला उंची कमी करताना नेहमी खालच्या साईडनेच उंची कमी करून घ्यायची असते, पाठीमागचा भाग असू द्या किंवा पुढचे भाग असू द्या. आता आपण क्रॉसपट्टीमध्ये कमी करूयात. बरेच जण मला क्वेश्चन विचारतात की नुसती क्रॉसपट्टीमध्ये कमी करून घेतलं तर चालतं का? पण नाही. कसं असतं, जर तुम्ही नुसतं क्रॉसपट्टीमध्ये किंवा बेल्टमध्ये कमी करून घेतलं तर तुमची कटोरी अगदी व्यवस्थित बसणार नाही, गोळा झाल्यासारखी होईल. म्हणून आपल्याला अर्धा इंच इथे, अर्धा इंच इथे आणि अर्धा इंच इथे, म्हणजे हे तिघं मिळून, हे दोघं मिळून अर्धा इंच झालं आहे आणि हे अर्धा इंच. इथेही आपण टिक करून घेऊयात. इथेही अर्धा इंचवरती टिक करून घ्यायची आहे.
इथेही आपण लाईन मारून घेऊया. इथेही आपण अर्धा इंच कमी केलेला आहे. आता आपण बाही बघूयात. बाहीमध्येही आपल्याला सेम तसंच करायचं आहे. ही जी बाही आहे ही 4 इंचची येणार आहे. इथून मी अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेत असते. मी तुम्हाला दाखवते. ही आपली उंची आहे 5 इंच. अर्धा इंच आपल्या इथं शिलाई मार्जिन जातं आणि अर्धा इंच इथे शिलाई मार्जिन जात असतं. म्हणून ही जी बाही आहे ही 4 इंचची आहे. आणि तुम्हाला जर अजून कमी हवी असेल तर तुम्ही इथून कमी करून घेऊ शकता. मी तुम्हाला दाखवते. समजा तुम्हाला जर आता 3.5 इंचची बाही किंवा 3 इंचची पकडू आपण, 3 इंचची बाही हवी आहे तर इथून आपण अर्धा इंच कमी करून घेऊया. इथे आपण टिक करून घेतलेला आहे. तुम्हाला जर 3.5 इंचची बाही हवी असेल तर या पद्धतीने आपल्याला टिक करायचं आहे. आणि तुम्हाला जर 3 इंचची बाही हवी असेल तर खालून आपल्याला 1 इंच एवढं कमी करायचं आहे. म्हणजेच नेहमी आपल्याला उंची कमी करताना बाहीची असू द्या किंवा पाठीमागचे पार्ट असू द्या किंवा पुढचे पार्ट असू द्या, आपल्याला उंची कमी करतानाही खालच्या साईडनेच कमी करून घ्यायची असते. आता ही जी बाही कमी करून घेतलेली आहे आपण, ही इथून शिलाई मार्जिन जाणार आहे. इथून मोजूयात. ही आपल्या इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन. ही झाली आपली बाही 3 इंचाची. तर या पद्धतीने आपण आहे त्याच बाहीवरून कमी कशी करायची किंवा पेपर पॅटर्नची जी बाही आहे तिच्यावरून उंची कशी कमी करून घ्यायची ते मी इथे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इथे आपण आहे त्या पेपर कटिंगवरून 1 इंच उंची कमी केलेली आहे. ते मी इथे तुम्हाला लिहून देते. 1 इंच. इथून आपल्याला जे हे कमी करून घेतलेलं आहे इथून 1 इंच आपण खालच्या साईडने हे कमी केलेलं आहे. तर आपल्याला इथून अर्धा इंच कमी करायचं असतं. इथून अर्धा इंच, इथून पण अर्धा इंच मोजायचं आहे आणि ह्या कॉर्नर पासून पण आपल्याला अर्धा इंच मोजून घ्यायचं आहे. इथूनही आपण अर्धाच इंच कमी केलेलं आहे. हे पण कसं केलेलं आहे खालच्या साईडने. वरून आपल्याला किंवा शोल्डर मधून हे कमी करायचं नसतं. बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो. तर उंच जे आपलं शोल्डर आहे तिथून जर अर्धा इंच कमी केलं तर पण मुंड्यामध्ये बसण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. मुंड्यात तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही. म्हणून आपल्याला उंची कमी करून घेण्यासाठी खालच्या साईडनेच ही उंची कमी करायची असते. शोल्डरमधून कधीच आपण उंची कमी करून घेत नसतो. ही जी क्रॉसपट्टी आहे इथं पण आपण अर्धा इंच कमी केलेला आहे. जर तुम्ही पाठीमागच्या भागात 1 इंच उंची कमी केली असेल तर आपल्याला इथे अर्धा इंच कमी करायची आहे. आणि इथेही आपण अर्धा इंच कमी केलेली आहे. आता मी तुम्हाला पाव इंच म्हणजेच पाठीमागच्या भागात जर अर्धा इंच आपण उंची कमी केली तर पुढच्या भागांमध्ये कशी कमी करून घ्यायची ते बघूयात. आता आपण सेम पद्धतीने टिक करून घेऊयात. आणि पाठीमागच्या भागात जर तुम्हाला अर्धाच इंच उंची कमी करायची आहे तर आपल्याला पुढच्या भागात कुठे कुठे किती इंच कमी करून घ्यायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. गडाही तुम्ही वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात. कमी करायचं असेल तर आपल्याला मोजून घ्यायचं असतं. मी तुम्हाला तेही सांगते. आता समजा तुम्हाला हा गडा आहे हा लहान करायचा आहे. इथे जो गडा आहे तो 9.5 इंचाचा येणार आहे. तयार होऊन 10 इंचाचा मी ते गडा घेतलेला आहे. समजा तुम्हाला जर गडा 8 इंचाचा हवा असेल तर तुम्ही 8.5 इंचावरती टिक करायचा आहे आणि इथून आकार द्यायचा असतो. गडाही तुम्ही कमी करू शकतात किंवा वाढवायचा असेल तर तुम्ही आकार देऊन वाढवून घेऊ शकता. आता आपण कटोरी टिक करून घेऊया. कटोरीलाही आपण सेम टिक करायचं आहे आधी, नंतर कमी करून घेणार आहोत. इथे कटोरी ही टिक झाली आहे. आता आपण हा मुंड्याचा जो भाग आहे तोही टिक करून घेऊया. मुंड्याचा भागही आपण टिक केलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी.
तुम्ही पाठीमागच्या भागात 1 इंचही कमी करू शकता, 1.5 पण कमी करू शकता किंवा अर्धा इंच देखील कमी करून घेऊ शकता. बाही पण मी तुम्हाला टिक करून दाखवते. इथे आपण बाही सुद्धा टिक केलेली आहे. आपले ब्लाउजचे जे सर्व पार्ट आहेत ते आपण टिक करून घेतलेले आहेत. मी इथे जे 1.5 इंच शिलाई मार्जिन असतं त्याला लाईन मारून घेत आहे. इथेही आपण 1.5 इंचला लाईन मारून घेऊया. हे जे 1.5 इंच आहे आपलं घडी प्लस 1.5 इंच असतं शिलाई मार्जिन. आता आपण पाठीमागच्या भागात जर तुम्हाला अर्धा इंच उंची कमी करून घ्यायची असेल तर पुढच्या भागात कशी कमी करून घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि किती इंच कमी करायची ते देखील मी सांगणार आहे. आता आपण मोजून घेऊयात. ही जी उंची आहे आपली 15 इंच येत आहे, म्हणजेच आपलं तयार ब्लाऊज हे 14 इंच उंचीचं होणार आहे. तुम्हाला जर 13.5 उंचीचं ब्लाऊज हवं असेल तयार तर तुम्ही 14.5 इंचवरती टिक करायचं असतं, म्हणजेच आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेत असतो. तुम्हाला जर 13.5 इंच उंचीचं तयार ब्लाऊज हवं असेल तर तुम्ही 14.5 इंचवरती टिक करायचं आहे. जसं आपण पाठीमागे बघितलं की आपण 13 इंच उंचीचं जर तुम्हाला ब्लाऊज तयार हवं असेल तर 14 इंचवरती आपण टिक केलेलं होतं आणि तुम्हाला 13.5 इंच उंचीचं तयार ब्लाऊज हवं असेल तर 14.5 इंचवरती टिक करायचं आहे. म्हणजेच आपण पाठीमागच्या भागात अर्धा इंच कमी करून घेणार आहोत. अर्धा इंच आपण इथे कमी करणार आहोत. इथे आपण लाईन मारून घेऊया. पाठीमागच्या भागात जर तुम्हाला अर्धा इंच कमी करायचं असेल तर पुढच्या भागात आपल्याला 1/2 इंच कमी करायचं आहे. आता आपण पाठीमागे अर्धा इंच कमी केलेला आहे तर ह्या भागात आपल्याला फक्त 1/2 इंच कमी करायचं आहे. तर असं 1/2 इंच कळत नाही पुढच्या साईजमुळे मी इथे 1 इंच हा कॉर्नर आहे इथे 1 इंच ठेवत आहे आणि हा जो 1/2 इंच आहे बघू शकता हा 1/2 इंचवरती मी टिक केलेली आहे, म्हणजे इथे मी टिक करून घेतलेली आहे. एवढं आपल्याला 1/2 इंच कमी करायचं आहे. जर पाठीमागच्या भागात अर्धा इंच कमी केलं असेल तर आपल्याला इथे फक्त 1/2 इंच कमी करायचं आहे. इथूनही सेम करणार आहे मी 1/2 इंच, इथूनही 1/2 इंच. आता आपण इथे लाईन मारून घेऊया. हे बघा इथे आपण अर्धा इंच कमी केलं तर इथे आपल्याला फक्त 1/2 इंच कमी करायचं असतं. आता आपण इथे खालच्या साईडने 1/2 इंच कमी केलं म्हणून आपल्याला इथे देखील 1/2 इंच कमी करून घ्यायचं आहे. इथे मी हे जे 1/2 इंच आहे इथे मोजून घेत आहे. इथून तर एवढं 1/2 इंच मोजून घेतलेलं आहे. इथेही आपण लाईन मारून घेऊयात. नेहमी आपल्याला हे व्यवस्थित मोजून करायचं असतं. जर इथे आपण 1/2 इंच घेतला आणि इथे अर्धा इंच कमी केलं, जरी 1 पॉईंट कमी झाला तरी आपली कटोरी ही कमी पडू शकते. आपल्याला दोघं भागांमध्ये सेम टिक करायचं आहे, म्हणजेच इथं जर 1/2 इंच घेतलेलं असेल तर इथंही 1/2 इंच घ्यायचं आहे. समजा दोघांपैकी एखादा भाग जर जास्त कमी टिक झाला तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आणि कटोरी देखील व्यवस्थित बसणार नाही. आता आपण इथे 1/2 इंच इथे 1/2 इंच तर आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये देखील 1/2 इंच टिक करायचं आहे. इथेही मी 1/2 इंचवरती टिक करून घेणार आहे. आता आपण लाईन मारून घेऊया. इथे पण आपण 1/2 इंच टिक केलेला आहे. आता बाहीतही आपल्याला सेम पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे. बाही ती तुम्ही तुमच्या याच्यावरून घेऊ शकता. तुम्हाला जर मोठी बाही हवी असेल तर तुम्ही मोठी देखील घेऊ शकता. आपण जर याच्यात कमी केलं तर बाही कमीच केली पाहिजे असं काही नसतं, पण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येऊ नये बाही कशी कमी करायची किंवा वाढवून घ्यायची, तर त्यासाठी मी तुम्हाला इथं बाही देखील कट करून दाखवत आहे.
नाहीतर काय होईल, पाठीमागचा जर भाग आपण कट केला किंवा कमी केला तर बाही देखील आपल्याला कमी करायची असते. तशातला भाग बिलकुल नाही आहे. बाही तुम्ही तुमच्या चॉईसनुसार उंची कमी जास्त करू शकतात किंवा आहे तेवढी उंची देखील घेऊ शकतात. इथे आपण 1/2 इंचावरती टिक करून घेतलेला आहे. जर आपण पाठीमागच्या भागात ही जी उंची आहे ही अर्धा इंच घेतलेली असेल, अर्धा इंच घेतलेली असेल तर आपल्याला इथे फक्त 1/2 इंच घ्यायची आहे. म्हणजेच आपण पाठीमागच्या भागात अर्धा इंच कमी केली असेल तर आपल्याला इथे 1/2 इंच कमी करून घ्यायची आहे. तसंच इथं देखील आपण 1/2 इंच कमी करून घेत असतो. आणि इथेही आपण क्रॉसपट्टीमध्ये 1/2 इंच कमी केलेली आहे. आणि इथेही 1/2 इंच. तुम्ही बाही कमी केली किंवा जास्त केली त्यात काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे जे पार्ट आहेत जर तुम्ही उंची कमी करून घ्यायची असेल तुम्हाला तर आपल्याला फक्त हे जे 4 पार्ट आहेत हे कमी करून घ्यायचे असतात. समजा इथे अर्धा इंच केली तर इथं 1/2, इथे 1/2 आणि इथे 1/2. बाहीचा कुठंही काहीही संबंध येत नाही. जर तुम्हाला बाही कमी हवी असेल म्हणून मी तुम्हाला इथं टिक करून दाखवत आहे की तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. समजा बाही तुम्हाला कमी करायची आहे तर तुम्ही या पद्धतीने कमी करून घेऊ शकतात. म्हणून मी तुम्हाला इथं बाही देखील टिक करून दाखवलेली आहे. इथेही आपण ही बाही 1/2 इंच कमी करून घेतलेली आहे. तुम्ही बाही तुमच्या चॉईसनुसार लांब किंवा कमी ठेवू शकतात. आता हे जे आपण अर्धा इंचावरती टिक केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते किती इंच उंचीचं तयार होणारं ब्लाऊज आहे. इथे 14.5 इंच उंची आहे. म्हणजेच आपलं तयार होणारं ब्लाऊज हे 13.5 इंच उंचीचं आहे. ही जी उंची येणार आहे ही 13.5 इंच येणार आहे. तुम्हाला जर 13.5 इंच उंचीचं तयार ब्लाऊज हवं असेल तर तुम्ही इथून तर एवढं 14.5 इंच मोजून घ्यायचं आहे. ही उंची कमी करून घेण्याची खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला नेहमी उंची कमी करण्यासाठी खालच्या साईडनेच उंची कमी करायची असते. शोल्डरपासून उंची कधीच कमी करायची नाही. आता मी तुम्हाला गळा कसा मोठा करून घ्यायचा ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच पेपर पॅटर्नवरून आपल्याला गळा देखील मोठा करता येतो. आपल्याकडनं जे पेपर पॅटर्न घेतात त्यांना सांगण्याची बिलकुल गरज नाही. मी त्यांना टिक करून देत असते. गळा कसा वाढवून घ्यायचा इथून आपल्याला सेम घ्यायचा आहे. फक्त आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा असतो. तुम्हाला जर आहे त्याच पेपर पॅटर्नवरून गळा वाढवून घेण्याचा असेल किंवा वाढवून घ्यायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने टिक करून घेऊ शकता. असा आपल्याला गळा टिक करायचा आहे. हा झाला मोठ्या गळ्यासाठी आपण टिक करून घेतलेलं. आता तुम्हाला हुकलूक पट्टी समजा कमी करायची आहे तर हुकलूक पट्टीसाठी कसं तुम्ही कमी करून घेणार. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे यावरती. तर हुकलूक पट्टी कमी कशी करून घ्यायची मी तुम्हाला इथं देखील टिक करून दाखवत आहे. हा जो पॉइंट आहे हा कॉर्नर इथून आपल्याला इथपर्यंत लाईन मारायची आहे. तुम्हाला जेवढी कमी करायची आहे नेहमी आपल्याला हुकलूक पट्टी गळ्यापासून तर आपली जी क्रॉसपट्टी आहे तिथून मोजून घ्यायची असते. तुमची जर क्रॉसपट्टी 3-3.5 इंचाची असेल आणि हे तुमचं जर 4-5 इंचाचं असेल तुम्हाला 6 इंच किंवा 7 इंच जी हुकलूक पट्टी ती घ्यायची असेल तर तुम्हाला क्रॉसपट्टी अर्धा इंच कमी करायचं आहे. खालून अर्धा इंच वरती मी तुम्हाला इथंही सांगते. आता समजा आपण हेच घेऊयात माप जे आपण आता टाकलेलं आहे. 3.5 इंच इथे क्रॉसपट्टी भरते. म्हणजेच आपली शिवून ही 2.5 इंच येणार आहे. 2.5 इंच ही आपली क्रॉसपट्टी येणार आहे. आणि तुम्हाला जर 6 इंचाची हुकलूक पट्टी हवी असेल तर हे झालं 2.5 इंच. म्हणजेच 1 इंच आपल्या इथे शिलाईमध्ये जाईल. आता आपण इथे मोजून घेऊयात. तर आपल्याला इथे 3.5 इंच वाढवून घ्यायची असते. मी ही पकडत नाही. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार गळा वाढवू शकता. इथे हे आहे 3.5 इंच. तर आपलं यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे इतकं. आणि इथे आपलं हे शिलाईमध्ये जातं पण गोट आल्यानंतर बरोबर होऊन जातं. म्हणून आपल्याला इथं 4 इंच घ्यायचं आहे. म्हणजेच अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल. हे 4 इंच आणि हे 2.5 इंच म्हणजे हे शिवून 3.5 इंच येणार आहे. अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये ज्या वेळेला आपण क्रॉसपट्टी लावतो तेव्हा हे अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. म्हणून मी इथे 4 इंच घेतलेलं आहे. हे आहे 3.5 इंच आणि हे आहे 2.5 इंच.
आणि जर तुम्हाला 4.5 इंचाची किंवा 4 इंचाची घ्यायची आहे, जशी आपण इथं 3.5 इंच घेतलेली आहे, तुम्हाला जर 6.5 इंचाची हुकलूक पट्टी घ्यायची आहे तर त्यासाठी आपण इथे 4 इंच घेऊयात आणि हे 2.5 इंच बरोबर तुमची 6.5 इंचची येणार आहे. तर आपल्याला इथं 4.5 इंचवरती टिक करायला लागेल, म्हणजेच आपली जी टिक आहे ती अगदी बरोबर येणार आहे. तुम्हाला जर कमी करून घ्यायची असेल जास्तच 6.5 पेक्षा कमी, तर तुम्ही या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. गळ्यापासून आपल्याला मोजून घ्यायचं असतं. आधी आपल्याला क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं. ज्या वेळेला आपण ही क्रॉसपट्टी जॉईन करतो तिथे अर्धा इंच, आणि ज्या वेळेला इथं आपण अस्तर लावतो किंवा कमरेची पट्टी लावतो त्यात अर्धा इंच हे मोजून घ्यायचं आहे. ते 1 इंच आपल्याला कट करायचं आहे. नंतर आपण इथे मोजून तशा पद्धतीने टिक करायचं आहे. मी इथे तुम्हाला 6 इंचची जी आहे ती टिक करून दाखवणार आहे. हे येणार आहे शिवून 3.5 इंच, म्हणजे 4 इंच मी इथे घेत आहे. तुम्हाला परत मोजून देखील दाखवणार आहे. ह्या कॉर्नरपासून आपल्याला इथे लाईन मारायची आहे. या पद्धतीने फक्त ह्या साईडला आपल्याला टिक करून कट करायची असते, ह्या साईडला बिलकुल नाही. जे आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतात त्यांना ही माहिती आहे, त्यांना मी लिहूनसुद्धा देते आणि या पद्धतीने टिक करूनसुद्धा देत असते. आणि त्यात लिहूनही देते की तुम्हाला हुकलूक पट्टी जर कमी हवी असेल तर तुम्ही हा भाग कट करू शकता. आता मी तुम्हाला मोजून दाखवते. हे 3.5 इंच आपली इथून येणार आहे. हे शिलाई मार्जिन जाणार आहे 3.5 प्लस 2.5 प्लस 2.5, 3.5 प्लस 2.5 6 इंचाची आपली ही पट्टी होणार आहे. म्हणजेच आपली जी शिवून हुकलूक पट्टी आहे ती बरोबर 6 इंचची येणार आहे. आणि तुम्हाला जर मोठी हवी असेल तर आहे त्याच वरती टिक करायचं आहे किंवा मोजून घ्यायची आहे. नेहमी आपल्याला आपल्या ब्लाऊजची हुकलूक पट्टी, कमरेचा भाग आणि उंची हे मोजूनच आपल्याला टिक करून घ्यायचं असतं. इथे मी तुम्हाला पाठीमागचा भाग जर अर्धा इंच कमी केला तर आपल्याला पुढच्या भागात किती इंच व कसं कमी करून घ्यायचं असतं ते सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जर पाठीमागचा भाग 1 इंच कमी केला असेल तर तुम्हाला पुढच्या भागात किती इंच व कसं कमी करून घ्यायचं आहे ते डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर शिवणकामाविषयी काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर करेन. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.